कविता गात मुलांना यमक शब्द शिकण्याचा एक मजेदार आणि प्रभावी मार्ग हा आहे, ज्याला रायमिंग वर्ड्स असे देखील म्हणतात. हे यमक शब्द काय आहेत हे समजण्यासाठी मदत करेल. कविता आणि गाणी देखील मुलांना लय आणि कृतीसह शब्दसंग्रह कौशल्य विकसित करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांची भाषा विकसित होते. याशिवाय कविता करताना होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळे त्यांच्या स्नायूंचाही विकास होईल. आजच्या मजेदार उपक्रमासाठी आपल्याला कोणत्याही वस्तूंची आवश्यकता नाही. आजची कविता आपण गाणार आहोत आणि एक ओळ मी बोलेन आणि माझ्या मागे पुन्हा ती ओळ तुम्हाला बोलायची आहे. आणि मी ज्या ज्या शब्दावर टाळी वाजवेन त्या शब्दावर तुम्हाला ही टाळी वाजवायची आहे. हत्ती जेव्हा हॉटेलात गेला, हत्ती जेव्हा हॉटेलात गेला, त्याला पाहून वेटर घाबरला, त्याला पाहून वेटर घाबरला. हत्तीने जेव्हा लाडू मागवला, हत्तीने जेव्हा लाडू मागवला, वेटरने वाटीत आणून दिला. वेटरने वाटीत लाडू दिला. ते पाहून हत्तीला राग आला, ते पाहून व्यक्तीला केला. लाडू न खाता लाडू न खाता निघून गेला. लाडू केला. मिठाईच्या दुकानातून दुकानातून लाडू घेतला. लाडू घेतला. लाडू खाऊन खुश झाला. खुश झाला. आता तुम्ही कोणत्या शब्दावर टाळ्या वाजवल्या आता तू सांग. गेला, मागवला, दिला, मागवला, आला. अरे वा, कारण हे असे शब्द होते जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त होते आणि जेव्हा ऐकले तेव्हा त्यांचा शेवटचा आवाज सारखाच होता, जसे दिला, गेला, आला. आणि म्हणूनच या शब्दांना यमक शब्द देखील म्हणतात. काय म्हणतात? यमक शब्द. अरे वा, दिसला, निघाला, पळाला. अरे वा. उपक्रम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कवितांची पुनरावृत्ती करून मुलांना यमक शब्द ओळखण्यास सांगू शकता, किंवा तुम्ही त्यांना एखादा शब्द देऊ शकता आणि त्यांना त्या शब्दाचे यमक सांगण्यास सांगू शकता. माळा, पाला, ताडा, बळा, नाळा. पुन्हा भेटू एका नवीन उपक्रमासह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.